शक 8वा समास 9वा सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम अंतरी केलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बालता संत लक्षणे कैसी श्रीराम जागे आत्मज्ञान बदले ते कैसे निपा जाणावे लक्षणे श्रीराम ऐका शिवाचे लक्षण स्वरूपदान ते पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम स्वरूप होऊन राहिले त्या नाव सिद्ध बोधिजे सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण श्रीराम वेद शास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतः सिद्ध तया सिद्ध बोधिजे सिद्ध अन्यथा न करे श्रीराम तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते मुख्य साधूचे लक्षण जया सोनिया पण जनावेला श्रीराम स्वरूपी दृष्टी फलता कोणी देवी संसार चिंता वेगळा निर्ममता निर्गुणाची श्रीराम हे साधकाचे लक्षण तरी सिद्धांगी असे दान सिद्ध लक्षण काढते न पोहोचणे श्रीराम हे साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षणाचे चतुरी रांगे ऐसे श्रीराम संत साधन एक सोनी चक्र देशाका श्रीराम स्वरूपी स्वरूपती आला भगवो भगवनी राहिला आत्मा उठोनी पळाला तरी करेना श्रीराम एक कारणांतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतरातले भगवंती तोची साधन श्रीराम बाह्य पद्धतीचे असावे तरी अंतर स्वरूपी लागावे दक्षिणे दिसती सोवावे साधुवांनी श्रीराम राजी होली राजी राजकला स्वरूपी राजका जिवाळा लक्ष्मी रागती श्रीराम एरवी अभ्यास करिता आपण चलती सर्वता स्वरूपी राहे तत्वता स्वरूप होनी श्रीराम आपल्या साता भूतमणी संत संगे दुर्गमी स्थिती आहे श्रीराम स्वरूपाचारी अभ्यासारी स्वरूप सोडिता गोसारी वामावती श्रीराम सोये धोरणी साधूचे लक्षणे देणे साधनारे साधकांगी श्रीराम स्वरूपी वरता कल्पना तेथे कैची पुढील कामना तेने गुणे क्रोध यावा साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही श्रीराम म्हणून ते क्रोध रहित स्वरूप संत शिवते पदार्थ सांगोया ते नाही श्रीपदी क्रोध यावा कोणावरी क्रोध रहित सचराचरी साधुजन वर्तती श्रीराम आपण स्वानंद कोणावरी कावांपद या कारणे वादविवाद चुकून गेला श्रीराम साधू स्वरूप निर्विकारो तेथे कैता तिरस्कार आपला परमत्सर कोणावरी कावा श्रीराम साधू वस्तू अनायासे या कारणे मत्सर असे मत्सराचे पिशे साधूशी नाही श्रीराम साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैसा असेल देवाचा अर्थ झालाच नाही श्रीराम या कारणे निष्प्रपंच साधू श्रीराम ब्रह्मांड त्याचे घर पंचभूती महाजोदार विद्यादानी सत्वर त्याग केला
भयतोखी साधू श्रीराम या कारणे भयातीत सकळा समाधीरांत साधू अनंत रूपी श्रीराम सत्य स्वरूप समर्थाला तेचे वाटेल त्याला या कारणे साधू गणाला भयची नाही श्रीराम शांत करावा कोणाचा आवची नाही श्रीराम येथे कैचा दुःख शोक तुझे न अल्लेख येणार नाही श्रीराम आशा गीता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची म्हणून या शता साधूची ओळख न श्रीराम मृदुपण कैसे कथन जैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम स्वरूपती झाला योगी या कारणे वितरागी निरंतर श्रीराम स्थिती मानता स्वरूपाची चिंता सोडली केलाची या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम सोपी लागता बुद्धी तुझे अवधी उपाधी या कारणे निरोधादी साधू जन श्रीराम ते संगचिन साये मनोरे साधू तोर पाये मानापमान श्रीराम अक्षरा श्रीलावी तत्वता श्री सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राम्या स्वधर्म हेची जाणीने मुख्य साधू लक्षणाचे श्रीराम स्वरूपची होईजे तत्वता बदलक्षणांची रामता वेळ नाही अवधीची सांगती परंतु याची संत संगती निरूपण पाहिजे श्रीराम अनुभव एकची नाही तो बोलिले सर्वही पुलिन समासी श्रीराम कोणी स्थितीने राहते पैसा अनुभव पाही रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम इति श्रीदास बोले गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास नववा श्रीराम समर्थ दशक 8वा समास 9वा सिद्ध लक्षणामध्ये सद्गुरु समर्थ आपल्याला सिद्धाचं साधूचं लक्षण या ठिकाणी सांगतात. हॅलो लक्षण त्या ठिकाणी सांगतात की साधू कसे असले पाहिजे आणि आज योगायोगाने साधूच आलेत आपल्याकडे. काय समर्थांचं काय म्हणजे आगतीत सगळ्या गोष्टी येतात आहे का नाही. हा साधूचं सिद्धाचं लक्षण आणि ज्यांनी बालपणापासून साधू जीवन जगलेले आहेत असे भारत भ्रमण केलेले अनेक ठिकाणी सगळ्या आपल्या क्षेत्राच्या ठिकाणी द्वारकेला मथुरेला गोकुळाला आविद्येला सगळ्या ठिकाणी ते राहिलेले केदारला म्हणजे जेवढे काही तीर्थक्षेत्र आळंदीला तर खूप काळ त्यांनी चाललेला आहे. भीमाशंकर आता पुन्हा आपल्या त्र्यंबकेश्वर आखाड्यामध्ये राहतात आनंद आखाडा कधी कधी इकडे राजे टाकलीला भ्रमण म्हणजे काय म्हणतात ना नदी बहती असावी आणि साधू चालता असावी. नदी जशी वाहती असते तसं साधू चलत असतात.
आणि जी नदी वाहते ती स्वच्छ राहते. जे साधू भ्रमण करतात ते अशा म्हणजे हे भारतच त्यांचं पुस्तक असतं आणि त्या पुस्तकातलं एक एक पान म्हणजे एक एक माणूस असतो. आणि म्हणून त्यांचं ज्ञान पुस्तकापेक्षाही काही आगळं वेगळं त्या ठिकाणी ज्ञान असतं. कारण त्यांना ह्या जगाचा सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला असतो. अशा पद्धतीनं आज सामान्य दिसतात ते पण विशेष स्वरूपाने आहेत साधू ते. आणि ते आज नेमके आपल्याला या ठिकाणी सिद्ध लक्षणाला उपस्थित आहे. म्हणजे कसं आमची चर्चा रात्री झाली त्याच्यावर मला ते थोडं लक्षात आलं. त्यांचं सगळ्या गोष्टी आहेतच त्या. बऱ्याच दिवसापूर्वी येऊन गेले होते एकदा. मी जाणलं होतं त्याला दर्शनाला. तिथून नंतर मला वाटतंय 5-7-3 वर्षानंतर आज भेट झाली. तर सिद्ध लक्षण समर्थ आपल्याला सांगतात साधूंचं लक्षण काय आहे. अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षण कैसी. सिद्धांचं लक्षण ज्ञानोबरांनी देखील सांगितलेलं आहे. जर आज आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ज्ञान जर झालं तर ते बाह्य क्रियाद्वारे देखील काय होतं प्रगट होत असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरिताही परी आवरे ना. अंतरामध्ये जर अज्ञान असेल तर ते अज्ञान आपल्याला बाहेर पण त्या ठिकाणी अज्ञानानेच आपण वागत असतो. आणि अंतरामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान असेल तर त्या ज्ञानवादांची क्रिया बाहेर पण ज्ञान ते प्रगट होत असतं आपल्या इंद्रियांच्या द्वारे. एखादा मनुष्य समर्थ आपल्याला सांगतात की अमृत प्याला आणि अमृत प्याल्यानंतर त्याची काया पण लखलखीत दिसत असते. इंद्रियावर शरीरावर ती अवस्था त्या ठिकाणी बांधत असते. तसं आत्मज्ञान झालं तर त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या असणाऱ्या त्या क्रियाद्वारे जसा वसंत ऋतू आला की झाडांना साजरेपणा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. ज्ञानोबा म्हणतात वसंताचे रिगवणे झाडाशी वृक्षाशी वय साजवणे. वसंत ऋतू आल्यानंतर ते वृक्ष अगदी फुला फळाने बहरून त्या ठिकाणी जात असतात. मग वसंत ऋतू आला कशावरून. ज्यावरून झाडांना फळं आली त्याच्यावरून फुलं आली झाड बहरून गेलं वसंत ऋतू आला. दिसत नाही आपल्याला लक्षणावरून त्याला समजून घ्यायचं असतं. तसं त्या ठिकाणी नाही का एका नोकराला मालक येडा करायला आल्यानंतर म्हणे अरे रामू याला फळं लागले नाही बागाला लागल म्हणे वसंत आल्यानंतर. बर महिन्याने पुन्हा तो मालक आला शहरातून. रामू बागाला फळं लागले वसंत आला वाटतंय. हो महिना झाला आला. अरे मग चहा यायला आणायचं त्याला घरी नाही. रामू म्हणजे गादीवर पाहुणारे तुम्हाला कळायचं नाही. वसंत आला म्हणजे त्याला चहा घ्यायला येता येत नाही. झाडावरून समजायचं वसंत आला. तर तसं ज्ञान झालं कशावरून. ज्ञान झालं म्हणजे काही वेगळे अवयव थोडेच फुटतात नाही तर ती क्रिया बदलते. तो त्या ठिकाणी स्वभाव बदलतो क्रिया बदलते वागण्याची रीत बदलते आणि विशेष प्रसन्नता निर्माण होते समाधान निर्माण होतं जीवनामध्ये. त्याचा अर्थ ज्ञान झाला. आणि म्हणून तुकोबराय ज्ञानी कशामुळे तर झोपडीत राहिले. तुकोबराय गळक्या घरामध्ये राहिले पण त्यांच्यासारखे समाधान तेच होते समाधानी तेच होते की जे समाधान राजाला भेटत नाही ते त्यांना होतं. ते छत्रपती शिवाजीराव महाराजांना म्हणले तुम्ही तरी राजे महाराष्ट्राचे आम्ही राजे त्रिलोक्याचे. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे तुम्ही महाराष्ट्राचे. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी सिद्धांचं लक्षण असतं ते समाधानी त्या ठिकाणी असतं. समर्थ अगदी आपल्याला सुंदर समजून सांगतात. झाले आत्मज्ञान बरवे हे कैसिनी पा जाणावे म्हणून बोलिले स्वभावी साधू लक्षण. आत्मज्ञान झालं कशावरून चालण्यावरून बोलण्यावरून साधू लक्षण. मी सांगितलं मागं पीक चांगलं आलं कशावरून जमीनचा पोत चांगला आहे त्याच्यावरून काय समजायचं पीक चांगलं आलेलं आहे. मनुष्य कुळीने कशावरून वागण्यावरून समजायचं कुलीन आहे. एखादी स्त्री त्या ठिकाणी कुलीने कशावरून नाना वधू आपले अवयव झाकतील ते आपले अवयव झाकून त्या ठिकाणी चालते मर्यादेने वागते कुलीनता समजून येते. माणूस बोलण्यावरून त्या ठिकाणी समजून येतो. झाड फुलावरून समजून येतं आणि कर्म भोगावरून समजून येत असतात. तसं ज्ञान वागण्यावरून त्या ठिकाणी समजतं.
दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा. एखादा ज्ञानी पुरुष असेल, पुण्यवान पुरुष असेल, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं. समजून घ्यायचं दर्शन झालं आपल्याला. हे ज्ञानाचं लक्षण दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा. हा चेहरा त्या ठिकाणी त्यांचा आरसा ते असतो माणसाचं आंतरीचे जे आतलं चेहरा दाखवत असतो. जसा जेवल्याला मनुष्य समाधान त्याच्या चेहऱ्यावर येतं. नाहीतर एखादा जेवलाच नाही पण लाज लाज म्हणायचं, नाही नाही जेवलं म्हणतो पोटाला हात लावून, पण चेहरा पडलेला आहे. तुकोबा आहे म्हणजे जेवलं नाही, आहे का नाही. जेवरे ढेकरे दिशे साचे, जेवण ढेकरे दिशे साचे. जेवण झालं, हो ढेकर आला, जेवलाय. आणि जेवण झालं नाही पण जेव कसा पाहुण्याची गरज, नाही नाही जेवला आताच करून आला, चेहरा कोण पडला याच्यावरून समजत. आणि म्हणून त्या ठिकाणी मनुष्याच्या अवयवाद्वारे त्या ठिकाणी काय होत असतं ते बाहेर प्रगट त्या ठिकाणी होत असतं. सिद्धाचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जा. सिद्ध म्हणजे काय? स्वरूप. सिद्ध म्हणजे काय? आत्मस्वरूप. ते पाहता वेगळे पण मुळीच नाही. सिद्धाच्या ठिकाणी वेगळेपणा नाही, मितूपणा नाही, भेद नाही, आजूबाजू नाही, अपपर भाव नाही. हे माझा हे तुझा होत नाही, त्याचं नाव काय असतं? मग ते सिद्ध असतं. स्वरूप होणी राहिजे तया नाव सिद्ध बोलीजे. सिद्ध स्वरूपाची साजे सिद्धपण. वेद शास्त्री जे प्रसिद्ध स्वरूप स्वतः सिद्ध तया सिद्ध बोलीजे सिद्ध अन्यथा न. वेदानी शास्त्राने जे सिद्धाचं लक्षण सांगितलं तशा पद्धतीनं जर सिद्ध असेल तरच तो सिद्ध, तरच तो साधू, अन्यथा नाही. तथापि बोलो काही एक साधकास कळावे. कशामुळे सांगायला लागलो? समर्थ म्हणतात मी परत आपण साधक आहेत, तुम्ही मी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण साधक आहेत. पण सिद्ध जे असतात, सिद्धाचे लक्षण आपल्याला आपल्या अंगामध्ये बांधावं म्हणून आपल्या साधकाला सिद्धाचं लक्षण सांगतात. आणि सिद्धाचं लक्षण सहज असतात. साधकाला ते आठ आसनी करावं लागतात. साधकाला नित्यनेम करायचा आहे, साधकाला देवाकडे जायचं आहे. सिद्ध आपोआप त्यांची क्रिया त्या ठिकाणी होत असते. ते बोलन तेच त्यांचं शास्त्र होत असतं. ते जाईल तिकडं देव उभा राहतो त्यांच्याकरता. सिद्धाचं लक्षण आहे. ते पायी ते तीर्थ होत असतं महाराज. तथापि बोलो काही एक साधकास कळावे. अंतरस्थिती स्वरूप झाली पुढे काय कैसी वर्तली, जैशी स्वप्नीची नातीली स्वप्न रचना. आता पुढं तर तुमच्या आमच्यामध्येच असतात, पण तुमच्या आमच्यापासून ते कसे असतात? वेगळे असतात. साधू संत नवती जगा माणसाच्या सारखे. तुमच्या आमच्यासारखे राहतात, त्या ठिकाणी व्यवहार वगैरे करतात, पण त्यांचा बोध स्वरूपानुसंधान त्यांचं सुटत नाही. जसा त्या ठिकाणी एखादी पतिव्रता आहे, ती जरी इतर स्त्रिया मात्र तुटत नाही. कारण तिचं जे काही लक्ष असतं ते पतीपाशी ठेवलेलं असतं तिनं पूर्ण. मग बाहेरच्या पुरुषाला बोलत नाही का? ती बोलते. व्यवहार करत नाही का? करते. पण तिचा जो काही व्यवहार असतो आणि तिचं जे काही स्वरूपाचं लक्षण असतं तिला त्या ठिकाणी ते आपल्या पतीकडे असतं. तसं साधू जगाबरोबर व्यवहार करतात, पण साधूंचं जे काही लक्ष असतं ना परमात्म्याकडे असतं. साधू आपला मालक, आपलं सर्वस्व परमात्मा त्या ठिकाणी पाहतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असतात. किंवा एखादा लोभी मनुष्य, त्याचं लक्ष सगळं त्या धनावर असतं. जरी वागत असलं तर धन त्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी असतं. देवाचा लोभी झालेला असतो, देवासाठी तो लोभी झालेला असतो, त्याच्या डोक्यात देवच असतं त्या ठिकाणी. काय सुंदर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे समर्थाने आपल्याला. बाहेर साधकाचे परी आणि स्वरूपाकारी सिद्ध लक्षण त्याचे परी जाणते आहे. साधू त्या ठिकाणी काय आचळ जारी अंतरस्थिती संदेहित वागणं हे साधूचं लक्षण आहे. कधी कधी साधू एकांतात राहील, कधी कधी लोकांतामध्ये राहील, पण त्याची स्वरूपाची जी वृत्ती आहे ना ती परमात्म्याजवळच राहते. मग तो चळताची आचळ फिरत जरी असला, सगळं भारत भ्रमण केलं साधूने, परंतु साधू भारत भ्रमण करत असताना त्यांचं जे लक्ष असतं ते परमात्मा स्वरूपाकडे असतं. चंचलपणे निश्चळ असून चंचल ध्येय त्यांचा, निश्चळ असून ते चंचल आहेत आणि चंचल असून ते निश्चल आहेत. साधूचं लक्ष ते चंचल दिसतील आपल्याला इथं तिथं तिथं तिथं, परंतु अंतरामधून ते परमात्म्याशी बांधलेले असतात. अशा पद्धतीने कधी कधी ते जंगलात दिसतील, पण ते लोकांचा विचार करत असतात. दास डोंगरी राहतो आणि चिंता विश्वाची करतो.
समर्थ कधी कधी त्या ठिकाणी त्या सुतळ घडीमध्ये तिकडं रामघळीमध्ये डोंगरामध्ये राहायचे, पण चिंता विश्वाची करायची, चिंता जगाची करायची. कधी कधी आचरण असून ते चंचल असतात आणि कधी कधी चंचल असून ते काय असतात, आचरण असतात. हे साधूंचं लक्षण. स्वरूपी स्वरूपाची झाला मग तो पडूनच राहिला, आतो उठून पडला तरीच ना. त्यांचं लक्षण त्या ठिकाणी चळत नाही महाराज, इकडे तिकडे जात नाही. ते कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. ज्यांचा अंतर भगवंतामध्ये लागलेलं आहे त्याला साधू म्हणावं. बाह्य भलतेशी असावी परी अंतर स्वरूपी लागावे. लक्षण दिसती स्वभावी साधू अंगी, बाहेर कसं बी असावं माणसाने. अहो खरं साधू तर आहे ना, लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी लय मानावं, उच्च काहीतरी मान द्यावा, हे द्यावा. खऱ्या साधूचे ते डोक्यातच नसतं. आणि खऱ्या साधकांनी पण सिद्धाचे लक्षण अंगामध्ये घेतले पाहिजे. आपण साधक आहेत, आपण पण ते लक्षण अंगामध्ये घेतलं पाहिजे. तर साधू, खरे साधू काय करतात, तर पिशेपण मिरवी आवडली. अंतरामध्ये चतुर असून देखील समाजामध्ये पिशेपणाने राहतात. कसंही राहतात. कोणाला वाटतं यांना काही कळत नाही, शाळा शिकलेली नसतील, यांना काही येत नसतं, असा भास होतो. आणि त्यांना बी तसंच वाटतं, लोकांनी मानू नये. कारण जर मानत गेले लोक, पूजा करत गेले, तर देवाचं स्वरूप अनुसंधान तुटल्या जातं आणि लौकिकाची आवड माणसाला निर्माण, त्या सिद्धाला निर्माण होऊ शकते एखादी वेळेस कदाचित. तर त्या ठिकाणी आणि म्हणून एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद खूप सुंदर आहे. नरनारी सुरशिष्या करती, भक्ती ममता उपजती, परिशुद्ध जो परमार्थी सर्वता चित्ती न धरवी. जो शुद्ध परमार्थिक साधक असेल, सिद्ध असेल, नारी नर हे लोक स्तुती करतात साधूची, एखाद्या महाराजाची. एखादा आपण पारायणाला बसलो तर आपली स्तुती करतात, वा मस्त चाललंय, वा. साधूला म्हणतात, महाराज तुमचा जो अवतार आहे ना, आम्हाला उद्धार करतात, तुमचा अवतार आमच्याकडे आलेला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी या, आमच्याकडे भोजन करा, आमच्याकडे राहा. भक्ती ममता उपजती. आणि त्या ठिकाणी मग नाना पक्वांना अर्पण करतात, चांगल्या पद्धतीनं गादी वगैरे देतात, हे देतात. कधी कधी आपली साधना सुटून आपल्याला वाटतं हे बरं आहे, अशा पद्धतीनं वाटतं. आणि म्हणून बाह्य साधू कसे राहतात, तर अशा पद्धतीनं सामान्य पद्धतीनं राहतात. राजी बैसता आवडीला, अंगी बाणी राजकळा, स्वरूपी लागता जिवाळा लक्षणे बाणती. त्या ठिकाणी म्हणले, एखादा सामान्य जरी माणूस असला, पण राज्यावरती तो बसला, राजा झाला, हळूहळू त्याला राजकळा निर्माण होते त्याच्यावरती. राज्य कारभार त्याला करायला लागतो आणि ते राजा कसा असतो हे त्याला कळतं. तसं आपण सामान्य जरी असतो, साधक होता होता सिद्धता आपल्या अंगामध्ये येते. कशाने येते? एरवी अभ्यास करिता हातानं कोणती गोष्ट अभ्यासाशिवाय, प्रयत्नाशिवाय हाताला येत नाही. प्रयत्न असेल, अभ्यास असेल, त्याचा खोज असेल, तर त्या ठिकाणी ती आपल्याला गोष्ट सापडते. हा ज्ञानाचा कुंभ आहे दासबोध. आपल्या त्या ठिकाणी रोज रोज येण्याच्या अभ्यासाने, आपल्या प्रयत्नाने ते आपल्याला अमृताचा घडा, ज्ञानरूपी अमृताचा घडा आपल्याला मिळायला लागलेला आहे. आणि म्हणून अभ्यास केला तर त्या ठिकाणी सिद्ध अवस्था प्राप्त होत असते. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी सांगतात. खूप मोठे ववे आता मोठा समास आहे हा. स्वरूपी भरता कल्पना. आता असो हे बोलणे ऐका, साधूचे खरे लक्षण त्या ठिकाणी, साधूचं अंतर लक्षण सांगतात. साधू समाधान राहतो. तर कसं? साधूच्या मनामध्ये कल्पना राहत नाही, आणि जिथं कल्पनाच राहिली नाही तिथं कामना राहत नाही. म्हणून साधू जना कामाची नाही. कारण कल्पना का नाही? कल्पना करायची कोणाची? सगळ्या ठिकाणी मीच भरलेला आहे, माझं स्वरूप आहे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कल्पनाच नाही, नाही का नाही? आणि म्हणून त्या ठिकाणी कामना पण नाही. कल्पना नसल्यामुळे काही कामना नाही. मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, ही कामना नाही. कल्पिला ईश्वर हातीचा जावो, त्याने कुणी क्रोध यावा. महाराज, क्रोध कधी येत असतो माणसाला आणि मोह कधी होत असतो? तर त्या ठिकाणी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ध्यायतो विषयात पुरुष संगस्ते शुभ जायते, संगात संजयते, काम कामात क्रोध विजयते, क्रोधात भवती समूहा, समूहा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. विषयाचं ध्यान केलं ते माणसाला संग करण्याची इच्छा होते. संग झाला की काम वाढतो. एकदा संग झाला किंवा एकदा एखादी गोष्ट मिळाली, पुन्हा पुन्हा मिळावी अशी परत वाटते. काय का नाही?
साहेबराव महाराज म्हणायचे ना आपले, महाराजाला चांगलं घर दाखवायचं नाही, आणि जर दाखवलं तर दुसऱ्या वेळेस कीर्तनाला आल्यावर त्याच घरात पहिलं पडशी टिकणार. इथं चांगलं भोजन झालं होतं म्हणे, चांगली दक्षिणा मिळाली होती. संघ एकदा संघ झाला विषयाचा की पुन्हा पुन्हा करावा असं वाटतो. संघात संजय येते काम, संघापासून मनामध्ये काम निर्माण होत असतो, वासना निर्माण होत असते. आणि संघ जर पूर्ण झाला नाही, विषयाचं ध्यान झाल्यानंतर संघ जर पूर्ण झाला नाही तर क्रोध निर्माण होत असतो. मला मिळालं नाही, माझं काम झालं नाही, मला भोगायला मिळालं नाही, त्याला क्रोध निर्माण होत असतो. आणि क्रोधात भवती समूहात, क्रोध झाल्यानंतर बुद्धी समूह होते, अज्ञानी होते, आणि समूहाने स्मृतीभ्रंश होतो माणसाचा, बुद्धिनाश होते. आणि बुद्धिनाश झाल्यामुळे मूर्तीभ्रंशात प्रणश्यती, त्या ठिकाणी प्रणश्यती म्हणजे त्याचा काय होतो नाश. क्रोधिष्ठ मनुष्य झाल्यानंतर किती ज्ञानी असला, क्रोधाच्या भरामध्ये एक गाव दोन तुकडे तो करून टाकत असतो. नंतर विचार करतो, अरे कोणाला बोललो मी, असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललं पाहिजे, अशी गोष्ट त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून साधूकडे क्रोध काय येत नाही, तर त्यांच्याकडे कामच नाही. काम का नाही, जगाविषयी कल्पना नाही, कामची नाही ते क्रोधची काहीचा, ते काहीचे भांडण रे, आहे का नाही. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंकेपणे रे. त्या ठिकाणी हनुमंतरायाला का बरं क्रोध नव्हता, तर त्या ठिकाणी कामच नव्हता. जिथे काम उपजला तेथे क्रोध आधीची आला. कामाचा मोठा भाऊ क्रोध आहे का नाही. काम उपजणे अगोदरच तो येत असतो तिथे. आणि म्हणून काम आणि क्रोध, लोभ, तीन भावंड आहेत. आणि हे नरकश्यतम द्वार म्हटलेलं आहे, त्रिविधम नरकश्यतम द्वार. हे तीन नरकाचे द्वार आहे, काम, क्रोध आणि लोभ. आणि म्हणून क्रोध साधूला काय येत नाही. साधू जनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. साधूचं कोणी काही नेणारच नाही ना, त्याच्यामुळे त्यांना क्रोधच येणार नाही. तो अक्षय जो परमात्मा ठेवा आहे जाणार नाही त्या ठिकाणी. आणि कल्पीला विषय हातीचा जावा, मी कल्पना केलेली मला विषय प्राप्त व्हावा अशी भावना नाही, म्हणून क्रोध त्या ठिकाणी नाही. म्हणून ते क्रोध रहित जाणती स्वरूप संत नाशिवंत हे पदार्थ सांगून या. म्हणून त्या ठिकाणी ते कसे आहेत, क्रोध रहित त्या ठिकाणी ते संत आहेत. संत जे असतात त्या ठिकाणी ते क्रोध रहित असतात. संतांचं स्वरूप क्रोध रहित आहे. थोडक्यात बघून नाथ महाराजांचं एक उदाहरण आहे. नाथ महाराजांना लोक शांती ब्रह्म म्हणू लागले, तर भावकीला ते खटकलं, नाथ कसला शांती ब्रह्म म्हटले. आणि त्या ठिकाणी याची शांती भंगायची आणि लोकांना राग आणून दाखवायचा नाथांना. म्हणून त्यांनी काय केलं, एक ब्राह्मण गरजू ब्राह्मणाला बोलून घेतलं. म्हणते पोरीचं लग्न आहे तुझे. म्हणते हो, तर आम्ही सगळे पट्टी करून 50,000 रुपये देतो म्हणजे लग्नाला, किंवा ₹1,00,000. तर मग काय काम करायचं, काय नाही, काम लय सोपं आहे, नाथांना राग आणून दाखवायचा. वा, काय हरकत नाही, आणतो म्हणे राग. आणि म्हणून तो ब्राह्मण, नाथांची विजय पांडुरंगाची पूजा चालली सकाळी सकाळी. नाथ पूजेला बसल्यानंतर विक्षेप त्यांना जमत नव्हता, सहन होत नव्हता. महाराज भजनी विक्षेपतेची पैमरत. विजय पांडुरंगाची पूजा चालू असताना रागच आणून दाखवायचा. काय, हा जो काही ब्राह्मण होता, गरीब ब्राह्मण, यांनी पायात जोडे घातले, बुट घालून तसाच गेला जिथं नाथ पूजा करीत होते, डायरेक्ट त्या पूजाच्या ठिकाणी महाराज. तरी नाथांना क्रोध नाही आला. नाथ म्हणले, गिरजा, अगं त्या ठिकाणी काका आले, यांना बसायला आण काहीतरी, काही का नाही. आणि मग बघ ना माझ्यावर किती प्रेम आहे या काकांचं. तर त्यांना जोडा करायचं पण ध्यान नाही राहिलं. तिथं जोड्या सगळं आहेत. महाराज त्या बी गिरजत होते. म्हणजे बरोबर बसा बसा, टाकलं बसायला. यांनी नंतर जोडा काढून ठेवला, मला फेल गेला कार्यक्रमात. नंतर त्या ठिकाणी बसला. नाथांची पूजा होत चालूच आहे. नाथ भरपूर वेळेस पूजा करायची, दुपारपर्यंत पूजा चाललेली. हा वैगतात कंटाळला, म्हणला जातो आता. नाथ म्हणले, नाही नाही, 11 वाजले, जेवायचा टाइम झालेला आहे, पुरणपोळ्या स्वयंपाक झालेला आहे. पांडुरंगाला त्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला, जेवण करू, मग जा तुम्ही. बरं, थांबला. आणि काय झालेलं आहे, तर तो थांबवला. गिरजाबाईनं ताटं वाढले जेवण करण्याकडे, पुरणपोळ्याचाच आहे तिकडे स्वयंपाक. मग याला पुन्हा मोह निर्माण झाला. मला राग आला असता तर 50,000 घेतले असते मला.
आलं. गिरजाबाई वाढण्याकरता आल्या, तूप वाढायला लागले शेवटला. तर तूप वाढीत असताना याला वाटलं आता तरी राग येईल ना नाथाला. जेच उठला गिरजाबाईच्या पाठीवर जाऊन बसला महाराज. नाथ महाराज म्हणतात, गिरजा काका पडतील बर का, वयस्कर येत, हो सांभाळ त्यांना, काका पडतील. महाराज त्या नाथांच्याच गिरजाबाई होत्या. त्या म्हणल्या, मालक काळजी करू नका, हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढायची सवय मला, काळजी